मुंबईमध्ये रस्ता असो किंवा घर सगळीकडे गणेशोत्सवाचा आनंद पाहायला मिळतोय आणि तसाच आनंद महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या सुद्धा घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे। आनंद पाहायला मिळतोय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। पाहूयात। गणपतीचं आगमन म्हणजे आनंदाचं आगमन आणि त्यासोबतच वारसा पण पुढे घेऊन यायचं एक वेगळं कारण असतं। तेच या घरात दरवर्षी पाहायला मिळतं। आपण बघतोय तर स्वप्नील जोशी यांच्या घरी पण बाप्पाचं आगमन दरवर्षीप्रमाणे झालेलं आहे आणि हा वारसा आहे जो वारसा प्रत्येक क्षणी वाढताना दिसतोय, पुढे जाताना दिसतोय आणि तो वारसा असं तुझ्यापर्यंत पण पोहोचलेला आहे। तर कसं काय, किती आनंद आहे ग, किती हॅपीनेस आहे। मला सांग, जेव्हा बाप्पा येतो हे 2 दिवस तुझ्याकडे असतात का? मला सांग, किती मजा करत तुझ्या 2 दिवसात? खूप जास्त, कारण की खूप सारे माझे फ्रेंड्स असतात जे लांब जातात, शिफ्ट होतात कधी कधी, तर ते या फेस्टिवलसाठी येतात इथे। तर रियुनियन होतं सगळ्यांचं। पण मला स्वप्नीलला हेच म्हणायचं, म्हणजे तिचं जे उत्तर आहे ते किती फार छान आहे की जे टिळकांनी सुरू केलेलं की लोकांनी एकत्र यावं, आज तेच कल्पना ती पण तिच्या भाषेत सांगते। किती आनंद होतो की आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो यार। खूप भारी वाटतं। म्हणजे आता मायरा आणि राघव ज्या उत्साहाने सगळे करतात, पण त्याचं श्रेय मला असं वाटतं की माझ्या आई वडिलांना खूप आहे आणि लीनाला आहे। माझं फार घरी राहणं होत नाही, पण घरात आजी आजोबा असण्यासारखं सुख नाही। कारण आई वडील एखादी गोष्ट सांगतात तर ती शिस्त होते, तीच गोष्ट आजी आजोबा सांगतात तेव्हा ते संस्कार होतात। हा फार महत्त्वाचा फरक आहे। पण आणि आजी आजोबांबरोबर वाढलेली मुलं ही वेगळी वाढतात, असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि लीना आहे, तर मग आई बाबा गोड बोलून, लीना छडी घेऊन, इट्स अ ग्रेट कॉम्बिनेशन। पण ते दोघे खूप उत्साहाने करतात। म्हणजे तुला खोटं वाटेल, यावर्षी या लोकांनी पेढे पण घरी केलेत, गणपतीचे पेढे, आईनी लीनाने, आणि ह्या दोघांनी पण हे सगळ्यात मदत करतात। म्हणजे डेकोरेशन पासून ते त्यांच्या परीने, पण तो हातभार लागणं किंवा ही भावना असणं की अरे आपण करूया सगळे, आय थिंक इट्स अमेझिंग। अजून काय पाहिजे बाप म्हणून। खूप धन्यवाद आणि हा आनंद असाच राहो। थँक्यू सो मच। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तुम्ही बघू शकता एकंदर आता सगळीकडेच आनंद पसरला आहे आणि तो आनंद कारण बाप्पाचं आगमन झालेलं आहे। मनोज सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।